मनोजनं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वाताजनं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामरक्षामधील या श्लोकाचे श्री हनुमंताचे ध्यान केले जाते। मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याची गती आहे, ज्याचा वेग आहे, ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळून ती जिंकलेली आहे, असा जितेंद्रिय बुद्धिमत्तेत श्रेष्ठत्व असलेले वायुपुत्र वानरदरांचा प्रमुख असलेले रामदूत हनुमानांना मी शरण जातो। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरी करत असतो। आता हनुमान जन्मोत्सव का, तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कलियुगात हनुमानराया हे चिरंजीवी आहे। तर साक्षात प्रभू श्रीरामाने त्यांना वरदान दिलेलं आहे, कलियुगामध्ये तुम्ही चिरंजीवी असाल तर अशा या मारुतीरायांचा आपल्याला जन्मोत्सव साजरी करायचा आहे। आता कसा करायचा आहे, काय करायचं, त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या देवघरात हनुमानरायांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही, का तर ते ब्रह्मचर्य आहेत, म्हणून तर त्यांची पूजा आपल्या घरात आपण करू शकत नाही, आपल्या देवघरात फोटो ठेवू शकत नाही। ज्यांचं दक्षिणमुखी घर आहे, अर्थात आपल्या घराच्या वरती पंचमुखी हनुमानरायांचा फोटो ठेवायचा आहे, नंतर त्यांची तुम्ही पूजा करू शकता। आता ज्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या घरात हनुमानरायांचा फोटो नाही आहे, मग काय करावं, तर प्रत्येक गावात हनुमानरायांचं मंदिर, मारुतीरायांचं मंदिर असतात, त्याशिवाय गाव पूर्ण होतच नाही। ज्या घरात हनुमान चालीसा, मारुती स्तोत्रम पठण केलं जातं, तर त्या घरात कधीही भूत प्रेत पिशाच बाधा याचा प्रवेशही होत नाही। आता काही गावात, काही परंपरेत असं आहे की महिलांनी मारुतीरायांच्या पूजा करावी का, तर काही ठिकाणी महिलांना प्रवेशच नाही आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं, कसं वाटतं, त्या पद्धतीने तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता। तुम्हाला वाटतं हनुमानरायांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकता किंवा घरातही करू शकता। पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते तुम्हाला सांगते। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून, सकाळी आंघोळ करून, तर सगळं नित्यनेमाने आवरून, त्या दिवशी पौर्णिमा पण असणार आहे, तर हनुमानरायांची घरात तुम्ही पूजा करू शकता। नक्कीच दिवसभरात हनुमानरायांच्या मंदिरात, मारुतीरायांच्या मंदिरात जाऊ शकता, त्यांची पूजा करायची असते। काय घेऊन जायचं आहे, काय दान करायचं आहे ते तुम्हाला सांगते। सर्वप्रथम देव हा भक्तीचा भुकेलेला असतो। आपण देवांची भक्ती केली, तर त्यांच्यासाठी वेळ दिला, तर ते आपल्यावर प्रसन्न होतात। तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला कधीही कुठली अडचण येत नाही। दिवसभरात कधी पण तुम्ही बघा, तर तुम्हाला 4 चाणक्या करायच्या आहेत आणि छोटी चपाती करायची आहे। त्या चाणक्या करायच्या आहेत, छोटी चपाती करायची, त्याला तुम्हाला तूप लावायचं आहे, तर ते कुस्करायचं आहे, काला करायचा आणि ते चपातीची काला हनुमानरायांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यांना प्रार्थना करायची आहे, माझ्या आयुष्यात जे काही दुःख आहेत, त्रास आहेत, काही पण अडचणी असतात तुमच्या संसारिक, मानसिक, शारीरिक, त्यांना ती प्रार्थना करायची आहे। तो जो काला केलेला आहे तर तो तिथेच ठेवायचा आहे आणि घरी निघून यायचा आहे। तर हा झाला पहिला उपाय। दुसरा उपाय, या दिवशी मंदिरात काय घेऊन जायचं आहे, तर हनुमानरायांच्या मंदिरात जाताना या दिवशी तुम्हाला काळे उडीद 11 घेऊन जायचे आहेत, शेंदूर घेऊन जायचं आहे आणि चमेलीचं तेल घेऊन जायचं आहे। काही ठिकाणी तेलामध्ये शेंदूर मिक्स करून अर्पण केला जातो, तर काही ठिकाणी अर्पण नाही केला जात। मग काय करायचं, तर शेंदूर घेऊन जायचं आणि अर्पण करू या न करू शेंदूर तिथेच ठेवायचा आणि तुम्हाला बघा, शेंदूर घेऊन जायचं आहे, चमेलीचं तेल घेऊन जायचं आहे, रुईच्या फुलाची माळ घेऊन जायची आहे आणि काळे उडीद 11 तुम्हाला सगळं घेऊन जायचं आहे आणि तिकडे मारुतीरायांच्या जवळ ठेवायचं आहे। प्रार्थना करायची आहे, जे काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्याच्यातून जे काही शारीरिक, मानसिक त्रास चालू आहे त्याच्यातून मुक्तता मिळून दे, म्हणून त्यांना प्रार्थना करायची असते। हा झाला दुसरा उपाय। तिसरा उपाय, अजूनही काही अडचणी असतात संसारिक माणसाच्या आयुष्यात, तर माणसाला बघा खूप अडचणी असतात, असो किंवा नसो, तर बजरंगबलीची कृपा आपल्यावर राहावी, जे काही गोष्टी आहेत तर शक्य गोष्टी व्हाव्या, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील आहात, त्याच्यातून तुम्हाला यश मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गुळाची ढेप आणि चण्याची डाळ, तर गुळ आणि चण्याची डाळ एकत्र ठेवायची आहे, तर पावशर घ्यायचे आहे, त्याच्याबरोबर काळे उडीद पण आपल्याला घ्यायचे आहेत। हे सगळं मारुतीरायांना अर्पण करायचं आहे। त्यांना प्रार्थना करायची आहे, माझ्या आयुष्यात जे काही संकट चालू आहेत, जे काही दुःख चालू आहेत, जे काही अपयश सध्या चालू आहे त्याच्यामध्ये बदल होऊन दे,
जे काही प्रामाणिकपणे कष्ट करतोय त्याला यश प्राप्ती होऊन दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हा झाला उपाय। सगळ्यात महत्त्वाची सेवा काय करायची आहे तुम्हाला माहिती आहे। आता माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, त्याप्रमाणे मारुतीरायांना पण प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे। प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा प्रिय आहे। आता काय करायचं आहे, हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी 7 वेळा रामरक्षा हनुमान चालीसा 7 वेळा किंवा मारुती स्तोत्रम जे तुम्हाला पठण करता येईल, जेवढा वेळ पठण करता येईल तेवढा वेळ करावं। 11 वेळा 51 वेळा। तर बघा ताई आम्ही 1 वेळा करू का, तर तुम्ही 1 वेळा 5 वेळा 3 वेळा 7 वेळा केलं तर अतिशय उत्तम। शनिवार असल्यामुळे बऱ्याच घरात असं आहे की न चुकता पुरुष मंडळी शनिवारी मारुतीरायांना जातात। नारळ फोडणे, मारुतीरायांच्या पाया पडणे प्रत्येक घरात असतात की एकही शनिवारी घरातले लोक चुकवत नाहीत। जर तुमच्याही घरात असं काही असेल तर आवर्जून शनिवारी महिलांनी जावं का ना जावं प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रश्न आहे। हे चुकीचं आहे, बरोबर आहे माहिती नाही, पण तर तुम्हाला तर मी सांगेल की जसं करणं शक्य होईल तर मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरातही सेवा तुम्ही करू शकता। तुम्हाला बघा सेवा 7 प्रमाणे सांगितली आहे। तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी जास्तीत जास्त रामरक्षा असो किंवा हनुमान चालीसा रोज बघा घरात पठण झालंच पाहिजे। लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हनुमान चालीसा पाठ असणं महत्त्वाचं आहे, कारण ते बघा रोज लावलं तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याकडून पाठ होतात। आता तुम्हाला सांगितलं हनुमान चालीसा, रामरक्षा आणि मारुती स्तोत्रम घरात रोज एकदा तरी झालंच पाहिजे। ज्यांना मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य होत नाही, आम्ही मंदिरात जाऊन करू शकत नाहीत, आमच्याकडे मंदिरच नाही आहे, असं कुठलंच गाव नाही आहे की जिथे मारुतीरायांचं मंदिर नाही आहे, थोडंसं लांब असेल तिथे जाऊन तुम्ही अर्पण करू शकता। या दिवशी गोरगरिबांना पण दान करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मंदिराच्या बाहेर जे लोक असतात तर केशरी रंगाचं दान करायचं असतं। ज्या पद्धतीने आपण शेंदूर मारुतीरायांना अर्पण करतो तर शेंदूर तर आपण लोकांना दान करू शकत नाही, तर केशरी रंगाचा मोतीचूरचा लाडू असतो तर ते तुम्ही दान करू शकता। यथाशक्ती तुम्ही दान करू शकता। दानाला खूप जास्त महत्त्व आहे। दान करण्यासाठी कुठल्याही शुभ दिनी नसतो, तुम्ही नेहमी दान करायचं असतं। देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलेलं आहे, याचे आभार मानायला पाहिजे। मी दान घेणाऱ्यातली नाही आहे तर मी दान देणाऱ्यातली आहे। मी श्रीमंत नाही आहे, सर्वसामान्य आहे। देवाने मला इतकं दिलेलं आहे की मी एखाद्याला 2 तरी लाडू देऊ शकते, म्हणून या दिवशी दान करणं, कुठल्याही दिवशी दान करणं अतिशय महत्त्वाचं असतं। त्याने आपले दोष, त्रास, अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते। ताई मारुतीरायांना तेल घेऊन जाणार आहे चमेलीचं, तर अर्थात आपण बघा महिलांनी मूर्तीवर टाकू शकत नाही, तर तिथे बघा दिवे लावलेले असतात तर तिथे तुम्ही अर्पण करू शकता। ज्यांना मासिक धर्म सुतक विटळ असेल तर ही सेवा उपाय करता येणार नाही, पण हो तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता। देवासमोर बसून तुम्ही चालता बोलता म्हणू शकता। जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। रामरक्षा, मारुती स्तोत्रम, हनुमान चालीसा तर तुम्ही जेवढं जमेल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। तर आजच्यासाठी इतकंच। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।